ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर फायनली आजची इयरिंग संपलेली असते. प्रिया आणि साक्षी ह्या दोघी दोषी आहेत हे सिद्ध झालेलं असतं. मधुभाऊंनी कोणाचाही खून वगैरे काहीही केलेलं नाही आहे. उलट 2 ते 2.5 वर्ष त्यांना फक्त कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्यात. त्यामुळे त्यांना मानसिक तसाच शारीरिक छळ झालेला आहे, त्रास झालेला आहे. त्यामुळे कोर्टाने मधुभाऊंची माफी मागून मधुभाऊंना सोडून दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रियाला 7 वर्षाची शिक्षा आणि साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सांगितली आहे. कारण साक्षीने खून केला आहे आणि तो लपवण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्रियाने गुन्हेगाराची साथ दिली, खोटी कोर्टात साक्ष दिली, कोर्टाचा वेळ वाया घालवला. त्यामुळे प्रियालासुद्धा शिक्षा दिली. आता हे सगळं काही लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. त्यामुळे सगळे लोक हे सगळं बघतायत आणि सगळ्यांना ह्या सर्व गोष्टी कळतायत सुद्धा. पण इथे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अश्विन हाच हजर नाही आहे. कारण प्रतिमा आत्याने महिपतला बघितलं आणि महिपतला बघितल्यावर तिला जुन्या काही गोष्टी आठवायला लागल्या. महिपतने कशा पद्धतीने तिचा चेहरा जाळला, कशा पद्धतीने तिला दरीत ढकलली वगैरे सगळे प्रकार तिला आठवले. त्यामुळे तिला एन्झायटी झाली आणि एन्झायटी झाल्यामुळे तिला आणखीन जास्त त्रास होऊ नये म्हणून तिला घरी पाठवून दिलं आणि तिच्याबरोबर अश्विन गेला. कारण अश्विन हा डॉक्टर आहे आणि सगळे घरातले सदस्य इथे उपस्थित असल्यामुळे कोणाला जाता येत नव्हतं. म्हणून मग अश्विन तिच्याबरोबर घरी गेला. त्यामुळे इथे काय घडलं आहे काय नाही यातलं अश्विनला काहीच माहीत नाही. प्रियाला अटक झाली आहे हे देखील अश्विनला माहीत नाही. कारण अश्विन प्रतिमा आत्याजवळ बसून आहे. त्याने TV मोबाईल काही अजून पाहिलेलं नाही आहे. आता इथे प्रियाला आणि साक्षीला पोलीस ताब्यात घेतात. जज कोर्ट इज ॲडजेट सांगून निघून गेलेले असतात. केस हरल्या दामिनी अजिबात तिथे थांबत नाही. ती सगळ्यात अगोदर कोर्टाच्या बाहेर पडते आणि निघून जाते. तर इकडे महिपतला मात्र आता प्रचंड संताप झालेला असतो. कारण त्याची एकुलती एक मुलगी साक्षी शिकरे हिला अटक झालेली असते. त्यामुळे आता महिपत हा सीन क्रिएट करायला सुरुवात करतो. माझी मुलगी निर्दोष आहे, माझ्या मुलीने काही केलेलं नाही आहे. हा सुभेदार तिला अडकवतोय. माझी मुलगी निर्दोष आहे, तिने काही नाही केलेलं. आणि मग आता महिपतचे जे गुंड असतात, जे आपण जिंकल्यावर जल्लोष करण्यासाठी आलेले असतात, ते आता हरल्यावर राडा करतात आणि तिथे आता मारामारी व्हायला लागते, दगडफेक व्हायला लागते. महिपत हा चिडलेला असतो आणि तो त्याच्या गुंडांना सांगतो की नाही, ह्यांना बाहेर इथून पडू द्यायचं नाही. आता कोर्टाच्या बाहेर तर सगळे आलेले असतात, पण कोर्टाच्या बाहेरची कंडिशन जी असते ती खूप वाईट असते. आता पोलीस सगळं काही हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात, पण कंडिशन आउट ऑफ कंट्रोल झालेली असते. आता तिथून बाहेर पडत असताना सायली, अर्जुन हे घरातल्या सगळ्यांना व्यवस्थित घेऊन जात असतात. पण एक दगड हा पूर्णाजीच्या डोक्याला लागतो. त्याबरोबर इथे कसेबसे अर्जुन, सायली हे रविराज, त्याचबरोबर प्रतिमा, रविराज, कल्पना, पूर्णाजी, त्याचबरोबर अस्मिताला महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना गाडीत बसवतात आणि तिकडनं घरी घेऊन येतात. आता घरी आल्याच्या नंतर इथे सर्वजण व्यवस्थित पूर्णाजीला औषध वगैरे लावतात, जरा पट्टी वगैरे करून देतात आणि तिला आता रिलॅक्स वाटत असतं. तर इथे अश्विनला मात्र काहीच माहीत नसतं. रविराज काका घरी आल्यावर अश्विन म्हणतो, काय झालं? मधुभाऊंना अटक झाली, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. त्याबरोबर लगेचच रविराज काका काही बोलत नसतात, ते गप्प असतात. तसा लगेच अश्विनच बोलतो, काका अरे नाराज होऊन आता काय मिळणार आहे? दादा हरला याचं तुला वाईट वाटत असेल कारण तो तुझा शिष्य आहे. अरे पण दादा चुकीच्या व्यक्तीची साथ देत होता. तन्वी स्वतः सांगत होती की तिने खून होताना पाहिलंय, मधुकर पाटलांनी, मधुभाऊंनी खून केलाय. पण तरीही दादाने तिच्यावर विश्वास नाही ठेवला. जर त्याने तिच्यावर विश्वास ठेवला असता आणि मे बी जर त्याने साक्षीच्या बाजूने केस लढायला घेतली असती तर आज तो जिंकला असता. पण त्याने चुकीच्या व्यक्तीकडून साथ दिली आणि म्हणून तो हरला. आणि तुम्हीच लोक तर म्हणता ना की न्याय हा नेहमी सत्याला मिळतो, मग तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावर रविराज काका हे त्याला खरं सांगतात की निकाल हा अर्जुनच्या बाजूने लागला आणि तन्वी खोटं बोलत होती, खून साक्षीनेच केला होता. त्यामुळे तन्वीलासुद्धा 7 वर्षाची अटक झाली. आता हे ऐकल्यावर मात्र अश्विन पूर्णपणे हलून जातो. अश्विनला आपण काय बोलावं काय नाही बोलावं काहीच सुचत नाही. तो तिथेच जागेवर बसतो. रविराज काका त्याला समजावण्यासाठी त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात. अश्विन त्यांचा हात अलगद बाजूला काढून ठेवतो, बाहेर जातो, गाडी स्टार्ट करतो आणि तिकडनं तो बारमध्ये येतो. खूप ओव्हर ड्रिंक करतो, इतकं ओव्हर ड्रिंक करतो की ना त्याला ड्राईव्ह करण्याची शुद्ध राहत ना त्याला चालण्याची शुद्ध राहत. तरीसुद्धा आता गाडी ड्राईव्ह करून तो घरी आलेला असतो. आणि आता घरी आल्याच्या नंतर इथे सायली ही कोणीतरी दारात आलंय हे बघते. सायली पुढे येते, बघते तर काय, अश्विन. आता तिला हे लक्षात पटकन येत नाही लांबून की अश्विनने ड्रिंक केलंय. सायली पुढे येते,
आणि बघते तर काय, अश्विनला चालण्याची सुद्धा शुद्ध नसते, तो हलत असतो चालताना सुद्धा. सायली ही आता अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी आहो तुम्ही. त्यावर आता अश्विन स्वतःहूनच जोरजोरात ओरडायला लागतो, गप्प बसा, कोणीच काहीच सांगू नका मला, प्रत्येक वेळेस सगळ्यांचं ऐकून घ्यायला मी मूर्ख नाही आहे. त्याबरोबर मात्र आता सायलीला अश्विनची खूप भीती वाटते. अश्विनचा आवाज एवढा लाऊड असतो की अश्विनच्या आवाजाने सगळे घरातले लोक हॉलमध्ये जमा झालेले असतात. अश्विनची ही अवस्था बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन अश्विनला जाऊन पकडतो आणि अश्विनला म्हणत असतो, अश्विन काय करून घेतलंयस तू हे सगळं? अश्विन म्हणत असतो, काय करणं अपेक्षित होतं अजून मी? सांगा काय करायचं होतं? नाही द्या, अजून द्या, कोणाला आणखी लेक्चर द्यायचं असेल ना मला तर द्या, बोला ना बोला. अस्मिताला मात्र अश्विनचं हे रूप बघून आश्चर्यच वाटतं. म्हणजे जो अश्विन इतका सिन्सिअर आहे तो आज घरात ही कंडिशन असताना, ही सिच्युएशन असताना दारू पिऊन कसा काय येऊ शकतो असा तिला प्रश्न पडतो. लगेचच अस्मिता अश्विनला ओरडते, अश्विन काय पद्धत आहे ही घरी येण्याची? आणि काय करून आलायस तू, हे कळतंय का तुला? डॅड, मॉम, पूर्ण आजी सगळे इथे आहेत आणि तू दारू पिऊन आलायस, ती सुद्धा एवढी की तुला चालण्याची शुद्ध नाही आहे. अर्जुन लगेचच म्हणायला लागतो, अश्विन तू खूप वाईट आणि चुकीचं वागलायस, कळतंय का तुला? आणि का केलंयस हे सगळं तू? त्याबरोबर अश्विन लगेचच म्हणायला लागतो, शिकवा, अजून अक्कल शिकवा मला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, म्हणजे आम्ही आता तुला चांगलं सांगतोय, तुला काही विचारतोय तर ती तुला अक्कल शिकवतोय असं वाटतंय, किती उलट उत्तर देतोयस? त्यावर अश्विन म्हणत असतो, माझी काय चूक होती या सगळ्यात? खून केला त्या साक्षीने, ती कोण आहे त्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही. तिच्या वतीने खोटी साक्ष दिली तन्वीने. सायली वहिनीशी लग्न केलंस तू तिच्याशी लग्न केलंस म्हणून हर्ट झाली तन्वी, तिच्याशी लग्न करावं लागलं मला, माझा काय दोष होता? मी तर तिच्याशी लग्न केलं जेणेकरून तिचं आयुष्य सुधारावं, तिला नवीन लाईफ पार्टनर मिळाला तर तिला लोकांनी टोमणे मारले नसते ह्यासाठी. मी तर सहानुभूती म्हणून केलं होतं ना हे सगळं, पण मला काय मिळालं? पुन्हा एकदा फक्त आणि फक्त त्रास. रियाने सुद्धा माझ्याबरोबर हेच केलं. आधी माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, नाटक म्हण किंवा खरं म्हण, असं प्रेम असेल किंवा नसेल, पण मी तर मनापासूनच प्रेम केलं होतं ना तेव्हासुद्धा. रियावर एवढं प्रेम केलं मी आणि तिने शेवटी ऐन मुमेंटवर मला सोडून दिलं. काय सांगितलं? मला माफ कर अश्विन, माझे घरचे माझं लग्न दुसरीकडे कुठेतरी ठरवत आहेत आणि मला तिथे लग्न करावं लागेल. का? काय कमी होती माझ्यात? वेल एज्युकेटेड होतो मी, डॉक्टर आहे प्रोफेशननी, तरीसुद्धा तिने मला रिजेक्ट केलं आणि मी ही गोष्ट एक्सेप्ट केली. तेव्हासुद्धा माझी अवस्था हीच झाली होती आणि आज पुन्हा मला तन्वीने सुद्धा धोका दिला, तन्वीने सुद्धा माझी फसवणूक केली. प्रत्येक वेळेस तिला साथ दिली ना मी. कुठे कमी पडलो नवरा म्हणून? कुठे चुकलो? मैत्रिणीकडे जाते सांगून गेली तरी विश्वास ठेवला, इथेच कमी पडलो, इथेच चुकलो. अतिविश्वास ठेवला मी तिच्यावरती. जर वेळेवरती तिच्यावर रिस्ट्रिक्शन लावले असते ना तर कदाचित आज ही कंडिशनच झाली नसती. त्याबरोबर आता अश्विन बडबडत असतो, अर्जुन त्याला गप्प करत असतो, तर सायली म्हणते, नका गप्प बसू, बोलू त्यांना, बोलू देत, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे. अश्विन भाऊजी तुम्ही बोला. अश्विन म्हणत असतो, आज मी बोलतोय, आत्तापर्यंत फक्त मी ऐकतच आलोय. अश्विन हे करू नकोस, अश्विन लहान आहे, अश्विन धाकटा आहे, अश्विनला काय माहिती, अश्विनला कुठे माहिती असतं, अश्विन फक्त हॉस्पिटलमध्येच असतो. अरे मी नसतो तुमच्यात, पण तुम्ही काय करता काय नाही करत ना ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती असते मला. त्याबरोबर मात्र आज सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की बापरे, एवढं सगळं अश्विनच्या मनात असून इतके दिवस अश्विन गप्प होता. अश्विन म्हणत असतो, मलासुद्धा दुःख आहे, मलासुद्धा टेन्शन आहे, माझ्यासुद्धा पर्सनल काही गोष्टी आहेत, माझीसुद्धा पर्सनल स्पेस आहे, पण मी माझ्या गोष्टी तुम्हाला येऊन सांगतो का? माझं दुःख तुम्हाला येऊन विचारतो का? मग प्रत्येक वेळेस माझ्याच बाबतीत असं का घडतं? मलाच नेहमी दुःख का मिळतं? हा अर्जुन दादा यांनी पहिलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि नंतर याला तीच मुलगी आवडायला लागली, त्याने हिच्याशी लग्नही केलं आणि मी ज्या मुलीवर प्रेम केलं त्या दोन्ही मुलींनी मला फसवलं, दोघींनीही धोका दिला. काय नशीब आहे माझं. त्याबरोबर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही एक काम करा, अश्विन भाऊजींना घेऊन त्यांच्या खोलीत जा, त्यांना झोपू देत आता शांतपणे, आपण सकाळी बोलू त्यांच्याशी. अर्जुन खूप चिडलेला असतो. सायली त्याला सांगते, मी सांगते तेच करा, आता त्यांच्याशी बोलून किंवा त्यांना ओरडून किंवा त्यांना समजावून काहीच फायदा होणार नाही आहे, सगळं काही पालत्या घड्यावर पाणी आहे. त्यापेक्षा त्यांना आत्ता जाऊ द्या, वरती झोपू द्या आणि जर ऐकत नसतील तर सरळ बाहेरून खोलीला कडी लावून घ्या.
थोडा वेळ आरडाओरडा करतील, गोंधळ घालतील, आदळाआफट करतील आणि झोपून जातील. दुखावले गेलेत ते, घेऊन जा वरती. त्याबरोबर आता अर्जुन अश्विनला हाताला धरतो आणि वरती घेऊन जात असतो. अश्विन काहीच ऐकायला तयार नसतो. अर्जुन अश्विनच्या खणाखण दोन मुस्काटात लावून देतो. त्याबरोबर अश्विन गप्प बसतो. अर्जुन अश्विनला घेऊन वरती जातो आणि बेडरूममध्ये टाकून बेडरूमला सरळ कडी लावतो आणि अश्विनला सांगतो, अश्विन काहीच आरडाओरडा करू नकोस, बाजार करू नकोस, झोप, आपण सकाळी बोलू. अश्विन ऐकत नसतो. अर्जुन त्याला सांगतो, तू काही केलंस तरी मी तुला बाहेर काढणार नाही आहे, तू काही कर आतमध्ये. आणि मग आता अर्जुन खाली येतो. आता इथे सायलीला अर्जुन विचारतो, पण अश्विनने जर काही वेडवाकडं केलं तर? सायली म्हणते, काळजी नका करू, काहीच नाही करणार. प्रियाच्या कपाटात नेहमी तिच्या ज्या वस्तू का असतात, ओढण्या वगैरे, ते सगळं ती लॉक करून जाते तिचं कपाट. त्यामुळे अश्विन भाऊजींना ओढण्या वगैरे काही सापडणार नाही. आणि त्यांच्या खोलीत मागे त्यांनी एक कसली तरी बाटली आणून ठेवली होती आणि झोपेच्या गोळ्यासुद्धा ठेवल्या होत्या. त्या कधीच मी काढून फेकून दिल्या. त्यावर अर्जुन म्हणतो, कधी ठेवल्या होत्या? त्यावर सायली सांगते, ज्यावेळेस त्यांचं आणि रियाचं ब्रेकअप झालं ना, त्यावेळेस त्यांच्या खोलीत होत्या त्या गोळ्या, पण मी फेकून दिल्यात. त्यामुळे आता खोलीत त्यांच्या काहीच नाही आहे. साफसफाई नेहमी मी आणि विमलताईच करतो, त्यामुळे तिथे काही असतं तर सापडलं असतं आम्हाला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, थँक गॉड त्याच्या खोलीत काही नाही आहे. अश्विन आता झोपून घेतो, कारण झोपण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच नसतो. सकाळी ज्यावेळेस उठतो त्यावेळेस त्याला खूप जास्त डोकं दुखत असतं, त्याला त्रास होत असतो. रात्री जे काही त्याने ड्रिंक केलेलं असतं तेव्हा तो काय बडबडला आहे ते त्याला आठवत नसतं. हँगओव्हर अजून त्याचा उतरलेला नसतो. त्यामुळे आता सायली त्याच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. आता त्याला सायलीकडे वरती बघवतच नसतं, त्याला स्वतःचीच लाज वाटत असते. तो खालीच बघत असतो. सायली म्हणते, अश्विन भाऊजी बघावर माझ्याकडे. आता माझ्याकडे न बघता खाली बघितलं तरी काहीच फरक पडणार नाही आहे. रात्री जो गोंधळ घालायचा होता तो तुम्ही घातलाय. हे घ्या, हे लिंबू सरबत प्या, म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला, रिलॅक्स वाटेल. हे घ्या. अश्विन सायलीच्या हातातलं लिंबू सरबत घेतो. सायली अश्विनला सांगत असते, अश्विन भाऊजी तुम्ही प्रेम केलं ही तुमची चूक नव्हती. तुमची चूक काय होती माहिती आहे? तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं. अहो, आम्ही तुम्हाला पावलोपावली सांगत होतो, प्रिया तुमच्या प्रेमाच्या लायक नाही आहे, प्रिया तुमच्या प्रेमाच्या योग्यच नाही आहे. अहो, लहानपणापासून एकत्र लहानाच्या मोठ्या झालो होतो आम्ही, एका घरात वाढलो होतो. मी सुद्धा ओळखलं नसेल का हो तिला, असं वाटतं तुम्हाला? तरी तुम्ही माझंही नाही ऐकलं. तुम्ही तिच्याच मागे वेडे राहिलात आणि म्हणून तुम्हाला आज हा सगळा त्रास सहन करावा लागतो. जर वेळेवर आमचं ऐकलं असतं ना, तर कदाचित आजचं चित्र काहीतरी वेगळं असतं. अश्विन आता सायलीचं सगळं बोलणं ऐकून घेतो. सायली, आता आराम करा, दिवसभर कुठे जाऊ नका असं सांगून तिकडनं बाहेर पडते. तर आता इथे कल्पना मात्र सगळ्या गोष्टींचा दोष सायली आणि अर्जुनला देते. ती त्या दोघांना म्हणत असते की तुम्ही दोघांनीही फक्त तुमचा स्वार्थ पाहिला आहे. त्या मधुभाऊंना तुम्ही सोडवलं. अर्जुन, तू तुझ्या सासऱ्यांची निर्दोष मुक्तता केलीस. जे वचन तू तुझ्या बायकोला लग्नात दिलं होतंस की तू तिच्या वडिलांची सुटका करशील, ते तू पूर्ण केलंस. पण माझ्या मुलाचा काय दोष? या सगळ्यात माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे? आणि हो, मी मान्य केलं, चल दिली असेल त्याच्या बायकोनी खोटी साक्ष. अरे पण साक्षच दिली ना. धमकावलं असेल त्या महिपतच्या माणसांनी तिला, घाबरवलं असेल. तो किती नीच वृत्तीचा माणूस आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का? मग तरीसुद्धा तू तिला कसं अडकवलंस? आणि सुभेदारांची धाकटी सून ही जेलमध्ये, ही गोष्ट ज्यावेळेस बाहेर पसरेल तेव्हा काय होईल? त्यावर अर्जुन म्हणतो, मम्मा ऑलरेडी पसरली आहे, सगळ्या न्यूज चॅनलवरती हे टेलिकास्ट होतं आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, लाज नाही वाटत हे सांगताना, सगळ्या न्यूज चॅनलवरती टेलिकास्ट होतं आहे म्हणून? तन्वीची सुद्धा काहीतरी बाजू असेलच ना. मग एकदाही वाटलं नाही का तुला तिच्या बाजूने विचार करावा, तिचं ऐकून घ्यावं म्हणून? तू खूप चुकीचं वागला आहेस अर्जुन, आणि जर तुला तुझी चूक कळत नसेल ना, तर मला ती तुला आई म्हणून लक्षात आणून द्यावी लागेल. हे बघ, तू काहीही कर, पण तन्वीला लवकरात लवकर सोडव. मी माझ्या मुलाची आणखीन ही अवस्था बघू शकत नाही. अरे आजपर्यंत मी माझ्या मुलाला कधीच असं नाही पाहिलेलं. अश्विनने एकदा रियाने त्याला सोडलं होतं, त्यावेळेस एवढं ओव्हर ड्रिंक केलं होतं, आणि त्यानंतर आज तन्वीने त्याला सोडल्यानंतर, रियाने त्याला सोडल्यानंतर माझ्या मुलाची काय अवस्था झाली होती ना, ते फक्त आई म्हणून मी बघितलं आहे, मला माहिती आहे. पण आता पुन्हा जर त्याच्या बाबतीत हे असं काही घडलं ना, तर तो नाही सावरू शकणार यातून. आणि या सगळ्याला सायली तूही तितकीच जबाबदार आहेस. तू तुझ्या वडिलांना सोडवण्याच्या नादात तू माझ्या घराचं वाटोळं केलंस. आता हे ऐकून मात्र सायलीला आणखीन जास्त वाईट वाटतं. तर आता अर्जुन हा प्रियाला माफीचा साक्षीदार बनवून सोडवता यावं यासाठी प्रयत्न करतो. आणि मग आता प्रियाला अर्जुन हा कशीबशी बेल मिळवून देतो. पण कोर्टाचा आदेश असतो की प्रियाने रोज
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावायची, जोपर्यंत हे पूर्णपणे सिद्ध होत नाही की खरोखर तिला महिपतच्या माणसांनी घाबरवलं होतं, धमकावलं होतं आणि म्हणून तिने हे सगळं केलं. तर आता महिपतला ज्यावेळेस कळतं की प्रिया ही जेलमधून सुटली आहे आणि आपली मुलगी साक्षी ही एकटीच जेलमध्ये राहिली आहे, त्यावेळेस मात्र आता महिपतची तळपायीची आग मस्तकात जाते. त्याला खूप संताप झालेला असतो, खूप राग आलेला असतो. तो विचार करतो, ह्या मुलीने माझ्या मुलीला अडकवलं आणि स्वतः मस्त बाहेर फिरते, नाही मी हिला सोडणार नाही. आणि मग आता महिपत हा प्रियाच्या जीवावरती उठलेला असतो, तो पूर्णपणे चिडलेला असतो. त्याने त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं, ह्या पोरीला सोडायचं नाही, हिचं खरं रूप आणि हिचं खरं आयुष्य सगळंच संपवून टाकायचं आहे. दोन तोंडी कशीही वागते ते आता मला बघायचंच नाही आहे. त्याबरोबर आता महिपतची माणसं विचारतात, म्हणजे नेमकं करायचं काय? त्याबरोबर महिपत त्यांना सांगतो, आत्तापर्यंत काय केलं तेच, जी लोकं आपल्या वाकड्यात गेली त्यांच्यावर कलमं उगवली ना, मग आता हिच्यावर पण आपण कलम उगवायचं. त्याबरोबर आता कलम उगवायचं असं म्हटल्याबरोबर महिपतच्या माणसांना समजतं की नेमकं प्रियाचं काय करायचं आहे आणि ते म्हणतात की ठीक आहे, लगेच करू. तर आता दुसरीकडे प्रिया ही घरी तर आलेली असते, पण तिच्या डोक्यातलं टेन्शन जायला काही बाजू नसते. कारण घरात आता सायली आणि अर्जुन सतत तिच्या आजूबाजूला असणार आहेत. ते दोघं तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून असणार हे तिला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे तिने आता चुकीचं काही कृत्य करायला नको हे तर तिच्या लक्षात आलेलं आहे. नाहीतर ती तन्वी नाही हे सुद्धा सत्य लवकरच आता बाहेर पडेल अशी भीती तिला वाटत असते. त्याचबरोबर आता तिला असंही वाटत असतं की मी साक्षीला एकटीला जेलमध्ये टाकले आणि स्वतः बाहेर फिरते. हे ज्यावेळेस महिपतला समजेल, किंबहुना त्याला आता हे समजलंही असेल, त्यावेळेस तो खूपच जास्त चिडेल आणि मग मात्र तो मला जिवंत सोडणार नाही. मला काहीही करून महिपतपासून वाचायचं आहे. मला काहीही झालं तरी माझा जीव गमवायचा नाही आहे. मला काय गरज होती हे सगळं करण्याची मला कळत नाही आहे. प्रिया, अगं पैशांची हाव वाईट असते, तुला कधी समजेल हे? समजेपर्यंत खूप उशीर होऊन गेला आहे. पण आता काय करू, स्वतःचा जीव कसा सोडू, कुठे पळून जाऊ असा विचार ती करत असते. तर दुसरीकडे साक्षीला पोलिसांनी अटक केलेली असते आणि आता तिला जेलमध्ये टाकलेलं असतं. गेल्या वेळेससुद्धा तिला जेव्हा जेलमध्ये टाकलं होतं त्यावेळेस जेलमधल्या बायकांनी तिला मरणाचा त्रास दिला होता, संताप आणला होता आणि यावेळेससुद्धा अगदी सेम कंडिशन घडत असतं. बायका तिला त्रास देत असतात. सगळ्यात अगोदर ती एक सुशिक्षित चांगली मुलगी असते आणि त्यामुळे तिला जेलमधल्या ज्या बायका असतात, जेलमधलं जे एन्व्हायरमेंट असतं ते व्यवस्थित सुटेबल होत नसतं आणि त्यामुळे ती आणखीन जास्त त्या सगळ्या गोष्टींमुळे त्रासली जात असते. आणि त्यातच ती या अगोदरसुद्धा एकदा जेलमध्ये राहून गेली आहे आणि त्यामुळे आता ती आणखीन जास्त त्या सगळ्या आठवणींमुळे डिप्रेस होऊन जाते. तिला आठवत असतं की गेल्या वेळेस कशा तिला त्या दोन बायका भेटल्या होत्या आणि त्यांनी तिचं जीणं हराम केलं होतं, कसं तिला सारखं त्या टॉर्चर करायच्या, जेवताना सुद्धा त्रास द्यायच्या, मारायच्या, रात्री झोपायला जागा नाही द्यायच्या वगैरे वगैरे सगळं तिला आठवत असतं. आता मात्र साक्षीला टेन्शन येतं आणि ती म्हणत असते, मला सोडून द्या, मला सोडून द्या, मला सोडून द्या. पण तिलाच कळत नसतं की ती एकटीच बडबडते. आणि मग तिथे पोलीस येतो आणि साक्षीला सांगतो, गप ग, उगाचच्या उगाच कांगावा करू नको, म्हणे मला सोडून द्या. आधी कळलं नाही का सगळे करताना दोष? त्याबरोबर दुसरीकडे आता सायली हे अर्जुनला सांगत असते, प्रिया घरी जरी आली असेल ना तरी ती सुधारणार नाही याची मला खात्री आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं, ते कधीच सरळ नाही होऊ शकत. तर आता कल्पना ही अश्विनला समजावून सांगते की आता तुझी बायको घरी परत आली आहे ना, तर आता वेड्यासारखं वागू नकोस, आता चांगलं वाग आणि नक्की काय घडलं आहे ते जाणून घे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.